रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा नवा व्हिडिओ पोस्ट केलाय। 16 सेकंदानंतर 24 सेकंदांचा नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल असं रोहित पवार म्हणाले। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे धडधडीत खोटं आहे असं रोहित पवार म्हणाले। दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का हा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला। विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीसं कोकाटेंचं झालंय असंही पवार यावेळी म्हणाले। बघूयात या संदर्भातली एक्सपोस्ट काय आहे रोहित पवारांची। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे। आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ओसाडगावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा। मला सांगा, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालं। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे। मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती अशी एक्सपोस्ट रोहित पवार यांनी केली आहे। तर राजीनामा देणार नाही, राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय असा सवाल उपस्थित करत कृषी मंत्री कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। रमी खेळतानाच्या व्हिडिओ संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। विरोधकांकडून माझ्या बदनामीचा कट टाकला जातोय असा आरोपही माणिकराव कोकाटे यांनी केला। माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असंही कोकाटे म्हणाले। रोहित पवार यांचे विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा कोकाटेंनी यावेळी म्हटलं। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत। ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे, कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते विधान केलं होतं, कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या पदाचा, त्या पात्रतेचाच नाही, त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे। मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते, एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री, कृषी मंत्री म्हणून नकोत। कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं, तर त्यामुळे मी काय त्या विषयात बोलणे काही योग्य नाही। तर या रमी प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांना पक्षानं सुद्धा समज दिली आहे। पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या या वर्तवणुकीवर प्रचंड नाराज आहे। पक्ष नेतृत्वाने माणिकराव कोकाटे यांना जाब विचारलाय। पक्षाकडून कोकाटेंवर आता काय कारवाई केली जाणार का याकडे लक्ष असेल, तर कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल असं राऊत यांनी म्हटलं। माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं। असंवेदनशील, अकार्यक्षम
असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लाभतो. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे. साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली. पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही.